आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, साधारणपणे 20 ते 19 सप्टेंबरपासून अगदी 23 सप्टेंबरपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला। या पावसाचं वैशिष्ट्य असं आपल्याला प्राथमिक स्वरूपाचं दिसून येतं की दिवसभर हा ऊन पडायचं आणि संध्याकाळी झाली दिवस मावळला की पावसाला सुरुवात व्हायची। असे 5 ते 6 दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। त्याच्यामुळं काय झालं की लोकांना समजून आलं नाही की पाऊस किती प्रमाणात झालेला आहे आणि रस्ते वाहून गेलेत, शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। पण प्रामुख्यानं जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी असेल, माढा असेल, मोहोळ असेल आणि दक्षिण सोलापूर ह्या 4 ते जिल्ह्याला अतिशय मोठ्या प्रमाणात पावसाचा एक तडाखा बसलेला आहे। मित्रांनो, ह्या भागातून एक सीना नदी जाते आणि ही सीना नदी जे पात्र आहे हे अतिशय लहान पात्र आहे आणि हे पात्र साधारणपणे 50,000 क्युसेस पाणी वाहून जाण्याची क्षमता आहे। पण दुर्दैव असं झालेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की त्याची स्तुतीच करता येत नाही मित्रांनो। आणि सर्व त्याच्यावरचे छोटे छोटे बंधारे असतील, तलाव असतील ते भरले आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग झाला तो साधारणपणे 2,30,000 क्युसेस, म्हणजे त्या नदीच्या जे पात्रता आहे त्याच्या 3 ते 4 पटीनं, 4 ते 5 पटीनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला। त्याच्यामध्ये अनेक गावाला वेढा पडला, जे गव्हर्नमेंटचे पूल आहेत ते सुद्धा बंद पडलेत, अशी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। हा पाऊस रात्रीचा झाल्यामुळं काय झालं की लोक बेसावध राहिले आणि त्याच्यामध्ये जनावरांची अतिशय मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। गायी, म्हशा, शेळ्या, कुत्रे असे प्राणी वाहत गेलेत आणि मरलेले आहेत। काही जणांची दावी तुटली नाहीत, ते जाग्याला मरून पडलेली आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। दुसरी गोष्ट, घरामध्ये पाणी शिरल्यामुळं काय झालं की घरामध्ये पाणी शिरल्यामुळं अन्न धान्य ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात राहण्यापिण्याची जे सुखसुविधाचे सामान आहे त्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ह्याचं जर नुकसान आहे मोठ्या प्रमाणात झालं, अशा बातम्या लागल्या सोशल मीडियातून असेल, दैनिकातून असेल, ह्याच्या जे माहिती लागल्या तर त्याच्या माध्यमातून आपणाला महाराष्ट्र सरकारने एक GR काढला, संदेश दिला। CM साहेबांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पूरग्रस्ताची प्रत्येक नेत्यानं पाहणी करायची आणि याच्यामध्ये काही नेते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा सोलापूर जिल्ह्यात माढा, दारपळ, निमगाव ह्या गावात भेट दिली। महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री सुद्धा, उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा गाव भेटीला आले। गिरीश महाजन आले, कृषी मंत्री दत्तमामा भरणे हे सुद्धा पूरग्रस्तांच्या पाहणी केल्या आणि हे करत असताना लोकांचा एक संताप व्यक्त झालेला आहे मित्रांनो। ह्यात कोणत्याही नेत्याला, अजितदादा असो, देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो येतील, गिरीश महाजन असतील, दत्तमामा, ह्यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागलेला आहे। अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा संतापांना सामना करायला लागलेला आहे आणि त्याच्यामधून लोकांची जी अचानक जी हानी आहे ती झाल्यामुळं लोकांचा संताप वाढलेला आहे। आर्थिक मदत नाही, घरात चूल पेटवता येत नाही, घरात जाता येत नाही, लोकांना कपडे लेता ये नाही, ते सुखसुविधापासून वंचित झालेले। 2 टायमाचं अन्न मिळतं ते आज 1-2 दिवसाला मिळायला लागले। त्याच्यामुळं लोकांचा एक रोष आहे, ही साहजिक आहे आणि त्याच्यातून ह्या जनतेंना, ह्या नेत्यांना त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलेलं आहे। नेते मंडळी भीभीत स्थिती होती, पोलीस प्रोटेक्शन असून सुद्धा लोक भेट होती, ते झालं। आणि दुसरी गोष्ट, लोकांना जे संघर्ष करावा लागतो ते तात्काळ, आता उदाहरण तर दिलं तर सोलापूरचे जे आपत्कालीन समिती आहे त्यांनी जे लोक पुरामध्ये अडकलेले आहेत ते काढण्यासाठी अतिशय चांगला कार्यक्रम हाती घेतला। सीना नदीला संगोबा गावाचं नाव आहे, नदी पात्र गावातून त्या नदी जाते, संगोबा सीना नदी। तर तिथं 4 रहिवासी, त्याच गावचे 4 रहिवासी अडकले असताच तर ते आपत्कालीन लोक त्यांना काढण्यासाठी गेले। ते किती गेले? 2 गेले आणि ते 2च लोक अडकले, त्यांना गाववाल्यांनी हेल्प करून
मदत करून बाहेर काढले आणि त्या 4 लोकांना काढलेलं आहे. मित्रांनो, आपल्या भागातनं जर आपण सांगोला, पंढरपूर, माळशिरस ह्या जिल्ह्यातून आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जात असताना प्रचंड आणि प्रसिद्ध असं एक हॉटेल आहे, गाव आहे लांबोटी. आणि लांबोटीचा चिवडा अतिशय मोठ्या प्रमाणात राज्य आणि विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रत्येक माणूस त्या ठिकाणी जात असतो. मित्रांनो, तिथं जात असताना जे नदी लागते तीच नदी सीना आहे. त्या हॉटेलमध्ये 4 फुटाचं पाणी साठलेलं आहे. मित्रांनो, त्या हॉटेलचे नाव आहे जयशंकर आणि हॉटेल सुनील. हे पूर्ण हॉटेल 4 ते 5 फुटापर्यंत पाण्यामध्ये गेलेले आहेत. खाली जर विचार, तिथं जे नॅशनल हायवे सोलापूर ते पुणे हायवे, तो हायवे सुद्धा 15 तास काम थांबलेलं आहे. मित्रांनो, त्यात 2 पूल आहेत, त्यातला जुना पूल थांबवलेला आहे. का तर त्या पात्रातून पाणी त्या पुलाला घासून जातंय, पुलाला हादर बसायला लागलेत. पूल कधीही दुर्दैव घटना होऊ शकते, म्हणून ती वाहतूक व्यवस्था थांबवलेली आहे. मित्रांनो, का तर त्या नदीची क्षमता 50,000 क्युसेकची असताना 2,30,000 क्युसेक पाणी आलं तर त्या पात्रानं तर काय करायचं, ती वाहतूक थांबवलेली आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये कोणती गाव आहे ते रिधोरी, वाकड, आष्टी, भांबेवाडी या गावाला तर अतिशय मोठा तडाखा पावसाचा भेटलेला. पूर्ण गाव असे विळख्यात टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये जनावरांची हानी झालेली, लोकांचे मोठ्या प्रमाणात अजून आपणाला सखोल माहिती भेटत नाही. मित्रांनो, खाली जर तिरे, सोलापूर कोल्हापूर हायवेवरती तिरे हे प्रसिद्ध एक गाव आहे. ते गावाचा जर विचार केला तर तिथं सुद्धा प्रचंड मोठं गावाला पाण्याचा विळखा बसलेला आहे. तिथली सुद्धा आज 15 तास झालं त्या भागातली नॅशनल हायवेची वाहतूक थांबते 15 तास. मित्रांनो, आणि हे थांबत असताना तिथल्या बँकांची काय अवस्था झाली, पूर्ण बँकाच्या पाण्यामध्ये, त्या लोकांची बेबी स्थिती आहे. मित्रांनो, आणि जे वंदे भारत ट्रेन आहे ते सुद्धा काल थांबलेल्या होत्या. का तर पुराची परिस्थिती इतकी की त्या पुलांची सुद्धा दुर्दैव अवस्था काय होऊ शकते या भीतीपोटी लोकांचं प्राण वाचवण्यासाठी, जीवाला हानी होऊ नये म्हणून ते उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आपले सोलापूर रेल्वे स्टेशनवर वंदे भारत गाडी थांबवली. मित्रांनो, सांगायचं काय आहे की अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की धाराशिवमध्ये जे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ह्यांनी तातडीनं एक 20 गाड्यांची मदत पाठवली. पण त्यांनी बॅनर लावले गाड्यांना. आणि जे खाऊ आहे त्या खाऊवर सुद्धा जे अन्नधान्य दान दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी टिकर लावलं. लोकांचा संताप व्यक्त केला, लोकांनी गाड्या अडवल्या. मित्रांनो, तुम्हाला मदत करा अशी करा, पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही मदत कशी करायला पाहिजे की, कारण का हे अचानक संकट आले. शेतकरी वर्ग म्हणून तुम्ही ह्या पुराकडे पाहता. शेतकऱ्याचं ह्याच्यामध्ये सर्वच आहेत, अधिकारी बी आहेत, हे त्यांच्या बी शेती आहेतच की. पण हे अचानक जे आलेलं संकट आहे, घरात समजा आहे, किराणा आहे, अन्नधान्य आहे, पण ते आत पाण्याच्या विळख्यात असल्यामुळं आपणाला ते करून खाता येत नसल्यामुळं, आणि जे तर मिळते तिथे गेलं तर तुमचे टिकर आहेत म्हणून लोकांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. मित्रांनो, त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आणि सरकारने ह्याच्यावरती उपाययोजना काढला पाहिजे. मित्रांनो, उपाययोजना काय काढली पाहिजे, हेक्टरी 1 लाखाची मदत मिळली पाहिजे. कारण का तुम्ही 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर जर शेती पिकवत असाल तर 100 गुंठ शेती पिकवली जाते. आणि या 100 गुंठ्याच्या शेतीमध्ये आपणाला ऊस लागवड करायची असेल तर 70 ते 80 हजार रुपये टोटल खर्च येत असतो. म्हणजे गुंठ्याला आपला साधारणपणे 700 ते 800 रुपये खर्च होत असतो. आणि सरकार आपणाला हेक्टरी 8 आणि 7 हजार जर देत असेल तर कुठं तर ते 70 आणि 80 रुपयाची मदत होते. अशी तुटपुंड मदत न करता भरघोस मदत केली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अन्यथा लोकांचा, सोलापूर जिल्ह्याचा, आसपासच्या जिल्ह्यातल्या लोकांचा ही कधीच अशी पूरग्रस्त परिस्थिती पाहायला मिळली नाही. त्याच्यामुळं लोकांचा उद्रेक होईल आणि त्या काळामध्ये अगदी आमदार, खासदार, मंत्र्यांना सुद्धा फिरू द्यायचे नाही. लोकांचा संयम तुटत चाललेला आहे. कारण काल जे घटना पाहिली 24 सप्टेंबर 2025ची, अगदी मुख्यमंत्र्याला सुद्धा लोक उद्धट शब्द, जो राज्याचा मुख्य आहे
त्याला सुद्धा लोक कमी बोलत नव्हते, सामना करायला लागलेला आहे. या गोष्टीपासून जर आपणाला सरकारला वाचायचं असेल तर वला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकरी बळीराज्याचं, पशुपालांचं जे नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे, आज ह्या नगदी पिकांचं नुकसान झालं आहे, 1 वर्षाचा साठा त्यांचा नष्ट झालेला आहे, अन्नधान्य पूर्ण नष्ट झाल्यामुळं हे वला दुष्काळ जाहीर करावा पाहिजे, कर्जमाफी जाहीर करावं पाहिजे आणि तरच सरकारच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी राहील. अन्यथा आपुलकीचा बांध तुटून एक रोष तयार होईल आणि त्या येणाऱ्या संकट काळामध्ये सरकारला त्याचा मुकाबला करायला होईल. या ठिकाणी इथंच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.